हा नमस्कार, जमलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतोय. हनुमान जी, आप पे मुझे इतना भरोसा है जितना आपको अपने आप पर नहीं. व्हॉइस ओव्हर आणि डबिंग मधला फरक बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. व्हॉइस ओव्हर म्हणजे नुसते स्क्रिप्ट रिडिंगचे प्रकार, ज्याला आपण ई लर्निंग व्हॉइस ओव्हर म्हणतो, डॉक्युमेंटरी म्हणतो, कॉर्पोरेट व्हॉइस ओव्हर्स म्हणतो. ई लर्निंग असेल तर सिम्पल एज्युकेशनल, कंट्रोल+N ने न्यू डॉक्युमेंट तयार करून सुरुवात करूया. हेच डॉक्युमेंटरी झाली तर इंदिरा नारायण संत. याचंच कॉर्पोरेट झालं तर नक्षत्र, युअर होम विथ स्टार्स. प्रत्येक फिल्म किंवा मी म्हणेन 80% फिल्म्स आज सुद्धा आपल्या इंडस्ट्रीमध्ये या डब होतात. कॅमेराच्या समोर बोलताना इतके आउट ऑफ कंट्रोल अनवॉन्टेड नॉइजेस असतात, त्याच्यामुळे पुन्हा ते सर्व सेलिब्रिटीज, सर्व मेन रोल करणारे जे फेमस आहेत, आवाजाने ओळखले जातात, ते पुन्हा आमच्या स्टुडिओत येतात. तर ज्यावेळेस आपण म्हणतो की आवाज इतका महत्वाचा आहे, जर त्याच्यावर काम करायचं ठरवलं तर त्याची पहिली पायरी काय असू शकते? पहिली सुरुवात काय असेल तर डायफ्रामॅटिक ब्रिदिंग तुमचं स्ट्रॉंग झालं पाहिजे. किंवा तू जे आता एक्झाम्पल सांगितलं की अनेकदा असं होतं ना की 100% वाक्य असताना 70% वाक्य बोलून झाल्यानंतर उरलेलं 30% वाक्य बोलायला जर माझ्याकडे श्वासच पुरला नाही तर अनेक लोकांचं मध्येच ते वाक्य कट होतं. एन्ड्युरन्स बद्दल काय करता येईल? म्हणजे कारण ज्यांना खूप वेळ बोलायचं असतं, 10-10 वर्ष क्लासेस घेतल्यानंतर त्यांचं असं झालं की त्यांचा आवाज गेला, त्यांना ते प्रोफेशन सोडावं लागलं. आवाज बसलेला असताना असं आयुष्यात नाही बोलायचं. जेव्हा असं बोलता तेव्हा तुम्ही वोकल कॉर्ड्स एकमेकावर घासताय. बापरे. पण मी बाईकवर जातोय तो फोनवर अजिबात नाही बोललं पाहिजे, किंवा मी चेअरिंग सारख्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तुमच्या वोकल कॉर्ड्सवर ताण पडतो. हे लक्षातच येत नाही सामान्य माणसाला की आवाजावरती काम कशाला करायचं, काय फरक पडणार आहे, मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यात लक्षातच येत नाही. मला काय याचा उपयोग? मला काय याचा उपयोग? चुकीच्या पट्टीमध्ये बोलणं, ह्याच्यामध्ये मेजर लोक चुका करतात. आणि तुमचा ॲटिट्यूड नसेल, तुम्ही स्वभावाने प्रेमळ असाल तरीसुद्धा केवळ तुम्ही चुकीचा स्वर वापरल्यामुळे उगीचच तुम्ही असे वाटू शकता. म्हणजे मी असं म्हटलं की नमस्कार, थँक्यू, मला आज अमुक तमुकला बोलवलं आहे, तर असं वाटलं काय ॲटिट्यूड आहे यार माणसाला, तुला थँक्यू म्हणायचं तर असं म्हणणार थँक्यू यार. म्हणजे खूप सुंदर वाक्य आहे की गाणाऱ्याने इतकं सहज गायलं पाहिजे की तो बोलतोय असं वाटलं पाहिजे. आणि आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, बोलणाऱ्याने इतकं छान बोललं पाहिजे की तो गातोय असं वाटलं पाहिजे.